स्वागत आहे तुमचं मित्रांनो साई क्लासेसमध्ये या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 12वी सायन्स न्यू सिलेबसचा केमिस्ट्री या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 11 अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर्स या चॅप्टरवरील बेसिक फर्स्ट व्हिडिओ आपण तयार करतोय। तर बघा मित्रांनो, हा जो चॅप्टर आहे हा 3 भागांमध्ये विभागलेला आहे। देयर आर 3 पार्ट्स, दॅट इज फर्स्ट अल्कोहोल, सेकंड फिनॉल्स अँड थर्ड पार्ट इज इथर। जे पहिला अल्कोहोल असेल, दुसरा फिनॉल आणि तिसरा इथर। तर या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरमध्ये अल्कोहोल्स हा जो पार्ट आहे याचा अभ्यास करणार आहोत। तर बघा मित्रांनो, अल्कोहोल्समध्ये त्याचे डेफिनेशन्स, त्याचं क्लासिफिकेशन, त्याचं नॉमेनक्लेचर, त्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज, त्यानंतर प्रिपरेशन मेथड्स आणि रिॲक्शन्स हे सर्व आपल्याला बघायचे आहेत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अल्कोहोल्समध्ये फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय अल्कोहोल्स। तर अल्कोहोल्स are the hydroxy derivative of alkane in which one or more hydrogen atoms are replaced by OH group. Means alcohols are the hydroxy derivative of alkanes. ज्याचा अर्थ असा आहे की अल्केनचा हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, म्हणजेच अल्केनमधला हायड्रोजन रिप्लेस करून त्याच्या जागी हायड्रॉक्सी ग्रुप म्हणजेच OH ग्रुप ॲड करायचा आहे। ज्यावेळेस एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन आपण अल्केन्समधले रिमूव्ह करतो, अल्केन्समध्ये रिप्लेस करून त्याच्या जागी OH ग्रुप ॲड केला जातो, तयार होणारा जो कंपाऊंड असतो त्याला आपण अल्कोहोल्स ते म्हणत असतो। एक्झाम्पल म्हणून घेतलं आहे इथिल अल्कोहोल। तर बघा मित्रांनो, हा जो अल्कोहोल तयार झालेला आहे हा इथेनपासून तयार झाला आहे। इथेनचा फॉर्म्युला CH3 सिंगल बॉन्ड CH3। याच्यामधून जेव्हा एक हायड्रोजन रिप्लेस करतो आपण, म्हणजे हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह, तर इथं OH येईल आणि हा कंपाऊंड तयार होईल CH3 CH2OH, म्हणजेच इथिल अल्कोहोल तिथं असेल। तर अल्कोहोल्स आर द हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स इन विच वन ऑर मोर हायड्रोजन आयटम्स ऑफ अल्केन्स आर रिप्लेस्ड बाय OH ग्रुप, दॅट इज कॉल्ड एज द इथिल अल्कोहोल्स। An example is ethyl alcohol, methyl alcohol. Then second point is the classification of alcohols. Classification of alcohols च्या अगोदर the general representation of alcohol. अल्कोहोलला जनरली R OH न रिप्रेझेंट केलं जातं, ज्याच्यामध्ये R हा अल्किल ग्रुप असतो आणि OH हा हायड्रॉक्सिल ग्रुप तिथं असेल। जनरली आपण अल्कोहोलला ROH ने रिप्रेझेंट करत असतो। त्यानंतर जसं की आपण सांगितलं, गिव द क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स। जनरली अल्कोहोल्स क्लासिफाय करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स आहे, ज्याच्यामध्ये फर्स्ट मेथड आपण बघणार आहोत। अल्कोहोल्स आर क्लासिफाईड इंटू द 4 टाईप्स ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप प्रेझेंट इन द मॉलिक्यूल। म्हणजे ही जी मेथड आहे क्लासिफिकेशनची, याच्यामध्ये नंबर ऑफ OH ग्रुप्स अल्कोहोल्समध्ये असणारे जे OH असतात त्यांच्या संख्येनुसार अल्कोहोलचं क्लासिफिकेशन या ग्रुपमध्ये, या पद्धतीमध्ये, या मेथड्समध्ये केलं जातं। म्हणजे अल्कोहोल्समध्ये किती नंबर ऑफ OH ग्रुप आलेले त्यानुसार त्या अल्कोहोलचं वर्गीकरण केलं जातं। याच्यामध्ये मित्रांनो फर्स्ट जो प्रकार आहे तो आहे मोनोहायड्रिक अल्कोहोल्स। मोनोहायड्रिक अल्कोहोल्स contains only one hydroxyl group, that is OH group, in their molecule, or the alcohols in which only one OH group is present is called as monohydric alcohols. म्हणजे ज्या अल्कोहोलमध्ये फक्त एकच OH ग्रुप असतो त्या अल्कोहोलला मोनोहायड्रिक अल्कोहोल असं म्हटलं जातं। एक्झाम्पल ते जर आपण बघितलं तर इथिल अल्कोहोलचा फॉर्म्युला CH3OH,
याच्यामध्ये एकच OH ग्रुप असतो. इथिल अल्कोहोल जर घेतला आपण C2H5OH, तर आपण दोन्ही अल्कोहोलमध्ये जर बघितलं तर एक एक OH ग्रुप त्याच्यामध्ये आले आहे, म्हणून मोनोहायड्रिक अल्कोहोल तिथं असेल. सेकंड, दुसरा प्रकार याच्यामध्ये डायहायड्रिक अल्कोहोल्स. Dihydric alcohols contain two hydroxyl group OH group in their molecule. Means the alcohols containing two OH group in their molecule is called as dihydric alcohols. म्हणजे ज्या अल्कोहोलमध्ये दोन OH ग्रुप असतात त्या अल्कोहोलला आपण डायहायड्रिक अल्कोहोल तिथं म्हणत असतो. एक्झाम्पल म्हणून घेतले बघा मित्रांनो, इथं OHCH2CH2OH, याचं नाव असेल इथिलीन ग्लायकॉल. आणि हा जो कंपाऊंड याच्यामध्ये दोन OH ग्रुप आले इकडनं आणि इकडनं, म्हणून हा डायहायड्रिक अल्कोहोल तिथं असेल. देन थर्ड, तिसरा प्रकार याच्यामध्ये ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स. ट्राय मीन्स तीन, म्हणजे ज्या अल्कोहोलमध्ये तीन OH ग्रुप असतील त्या अल्कोहोलला आपण ट्रायहायड्रिक अल्कोहोल म्हणणार आहे. द ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स कंटेन 3 OH ग्रुप इन देअर मॉलिक्यूल. अल्कोहोलमध्ये तीन OH ग्रुप जर असतील तर त्याला ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स तिथं कन्सिडर केलं जातं, त्याला म्हटलं जातं. मग द अल्कोहोल कंटेनिंग 3 OH ग्रुप इन देअर मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स. आणि जसं की ते एक्झाम्पल म्हणून आपण घेतलं आहे ग्लिसरॉल, याच्यामध्ये CH2OH, CHOH आणि CH2OH, याच्यामध्ये एकूण 3 OH ग्रुप याच्यामध्ये आहेत, म्हणून ट्रायहायड्रिक अल्कोहोल तिथं असेल. पहा, मोनोहायड्रिकमध्ये एक OH ग्रुप असतो, डायहायड्रिकमध्ये 2 OH ग्रुप असतात अल्कोहोलमध्ये, आणि ट्रायहायड्रिक अल्कोहोल्समध्ये 3 OH ग्रुप असतात. आणि चौथा प्रकार त्याच्यामध्ये पॉलीहायड्रिक अल्कोहोल्स. द alcohols containing 4 OH group or hydroxyl group in their molecule is called as polyhydric alcohols. Or polyhydric alcohols contain the 4 or more than 4 hydroxyl group in their molecule. म्हणजे ज्या अल्कोहोलमध्ये 4 किंवा 4पेक्षा जास्त OH ग्रुप असतील, द अल्कोहोल कंटेनिंग मोर दॅन 4 or more than 4 हायड्रॉक्सिल ग्रुप इज कॉल्ड ॲज पॉलीहायड्रिक अल्कोहोल. म्हणजे ज्यामध्ये 4 किंवा 4पेक्षा जास्त OH ग्रुप असतील त्याला पॉलीहायड्रिक अल्कोहोल म्हणतात. एक्झाम्पल म्हणून घेतले सॉर्बिटॉल, याच्यामध्ये CH2OH, 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 CHOH, 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 CH2OH हा कंपाऊंड आहे. एकूण 6 OH ग्रुप इथं आलेले, म्हणजे मोर दॅन 4 आहेत, म्हणून पॉलीहायड्रिक अल्कोहोल तिथं असेल. नाव आहे त्याचं सॉर्बिटॉल. तर बा मित्रांनो, जनरली ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ OH group present in the alcohol, the alcohols are classified into the 4 groups. First, monohydric alcohol, second dihydric alcohol, third trihydric alcohol, and fourth one is polyhydric alcohol. म्हणजे असे कोणते जे 4 प्रकार तिथं आहेत. त्यानंतर बा मित्रांनो, सेकंड जो प्रकार याच्यामध्ये आहे क्लासिफिकेशनचा, तो क्लासिफिकेशन ऑफ द मोनोहायड्रिक अल्कोहोल्स ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ द कार्बन आयटम टू विच द OH ग्रुप इज अटॅच. म्हणजेच अल्कोहोलमध्ये प्रेझेंट असणारा जो OH ग्रुप आहे तो ज्या कार्बनला अटॅच असणार आहे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणत्या प्रकारचं आहे त्यानुसार आपण त्याचं वर्गीकरण करणार आहोत. तर माहितीसाठी आपण सांगू शकतो की याच्यामध्ये 2 प्रकारचे कार्बन आपल्याकडं अल्कोहोलमध्ये बघायला भेटतात. एक sp3 हायब्रिडाइज असतो आणि एक sp2 हायब्रिडाइज असतो. मग याच्यामध्ये एक असेल sp3 हायब्रिडाइज आणि एक असेल sp2 हायब्रिडाइज कार्बन आयटम. तर मोनोहायड्रिक अल्कोहोलमध्ये पहिला प्रकार आपण बघणार आहे क्लासिफिकेशनचा. sp3 हायब्रिडाइज कार्बन आयटम असणारे अल्कोहोल्स ज्यांच्यामध्ये कार्बन आयटम हा sp3 हायब्रिडाइज असेल, जसं की आपण इथं दिलेलं आहे नोट्समध्ये जर आपण बघितलं तर अल्कोहोल्स कंटेनिंग द कार्बन ऑफ sp3 हायब्रिडाइज त्याच्यामध्ये दिलेलं आहे बघा मित्रांनो. तर इन दिस अल्कोहोल OH ग्रुप इज अटॅच टू द sp3 हायब्रिडाइज कार्बन आयटम ऑफ द अल्किल ग्रुप. यांच्यामध्ये OH ग्रुप जो असतो त्या अल्किल ग्रुपमध्ये जो प्रेझेंट असणारा जो की sp3 हायब्रिडाइज कार्बन आयटम असेल त्याला OH ग्रुप हा अटॅच असतो. त्याच्यामध्ये द जनरल फॉर्म्युला ऑफ दिस अल्कोहोल इज CnH2n+1 OH किंवा CnH2n+2 आणि O हा त्याचा जनरल फॉर्म्युला असतो. ज्या अल्कोहोलमध्ये sp3 हायब्रिडाइज कार्बन आयटम असेल, ज्याला sp3 हायब्रिडाइज कार्बन आयटमला OH ग्रुप अटॅच असणार आहे, तर हा त्याचा जनरल फॉर्म्युला आहे. हा किंवा हा दोन्ही फॉर्म्युले एकच आहे. याच्यामध्ये दिस मोनोहायड्रिक अल्कोहोल्स आर फर्दर क्लासिफाईड ॲज अ प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल. तर बा मित्रांनो, याच्यामध्ये
बघा मित्रांनो, याच्यामध्ये दिस सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल्स, दिस मोनोहायड्रिक अल्कोहोल्स, हे जे sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम असणारे मोनोहायड्रिक अल्कोहोल्स आहे यांचं फर्दर क्लासिफिकेशन पुढं होतं. त्याच्यामध्ये प्रायमरी अल्कोहोल असेल, सेकंडरी असेल आणि टर्शरी अल्कोहोल असेल, या प्रकारे त्या अल्कोहोलचं वर्गीकरण तिथं केलं होतं. याच्यामध्ये अल्कोहोल्स, दिस मोनोहायड्रिक अल्कोहोल्स आर फर्दर क्लासिफाईड प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल्स इन विच द OH ग्रुप इज अटॅच टू द प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी कार्बन आयटम रिस्पेक्टिव्हली. तर प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी कार्बन आयटम आपण कन्सिडर करत असताना त्याच्यामध्ये की OH ग्रुप हा नेमका कोणत्या कार्बनला अटॅच आहे, मग नेमका sp3 हायब्रिडाइज तर आहेच, परंतु ती तो प्रायमरी कार्बन आहे, सेकंडरी आहे का टर्शरी, याच्यानुसार त्याचं वर्गीकरण तिथं होत असतं. तर बघा मित्रांनो, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी कार्बन लक्षात घेण्याकरता त्यासाठी आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे, जो कार्बन सिंगल असेल किंवा जो कार्बन दुसऱ्या एका कार्बनला म्हणजे अदर वन कार्बनला अटॅच असतो तो कार्बन प्रायमरी असतो. जसं याच्यामध्ये हा सिंगल कार्बन आहे किंवा हा याच्यापैकी हा याला अटॅच आणि हा याला अटॅच, म्हणजे एक कार्बन हा दुसऱ्या एकालाच अटॅच आहे, तर हा जो कार्बन असतो तो प्रायमरी असतो. प्रायमरी कार्बनला आपण 1:0 ने रिप्रेझेंट करतो. त्यानंतर सेकंडरी जो कार्बन असतो तो 2 कार्बनला अटॅच असतो. जसं की हा मधातला आहे, हा कार्बन हा इकडं या कार्बनला पण अटॅच असेल, इकडच्या कार्बनला पण अटॅच, म्हणजे हा सेकंडरी कार्बन आहे. आणि टर्शरी कार्बनमध्ये एक कार्बन हा दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच असतो. म्हणजे वरती C, इकडनं C, 1, 2, 3 कार्बनला मधातला कार्बन अटॅच असेल, हा मधातला कार्बन असेल टर्शरी कार्बन. कॉर्नरवरचे जे ते प्रायमरी असतील, कारण ते फक्त एका कार्बनला आयटमला अटॅच आहे. इथं पण कॉर्नरवरचे प्रायमरी असतील, मधातला सेकंडरी, आणि जो कार्बन सिंगल आहे किंवा दुसऱ्या एका कार्बनला जोडलेला असेल, दोघं जणी प्रायमरी तिथं असतील. तर याच्यानुसार प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलमध्ये त्याचं रूपांतर तिथे केलं जातं, वर्गीकरण तिथे केलं जातं. तर बघा मित्रांनो, फर्स्ट आहे प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोलमध्ये जसं की आपण सांगितलं की द OH ग्रुप इज अटॅच टू द प्रायमरी कार्बन आयटम. याच्यामध्ये एक्झाम्पल म्हणून इथं घेतलं इथिल अल्कोहोल किंवा मिथिल अल्कोहोल, या दोन्ही ठिकाणी OH जो अटॅच आहे, इथे जर बघितलं आपण तर OH या कार्बनला जोडलेला आहे, आणि हा कार्बन फक्त इकडनं या कार्बनला जोडला आहे, म्हणजे प्रायमरी कार्बन असेल पुन्हा प्रायमरी अल्कोहोल आहे. इकडं पण मिथिल ग्रुपमध्ये फक्त एकच कार्बन असल्यामुळं तो जो अल्कोहोल तिथं असेल तो प्रायमरी अल्कोहोल तिथं असेल. त्यानंतर येतो सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोलमध्ये इथं बघा मित्रांनो, एक्झाम्पल घेतले सेकंडरी अल्कोहोलमध्ये OH ग्रुप हा सेकंडरी कार्बनला जोडलेला असेल. तर हा एक्झाम्पल घेऊन आपण घेतलं आयसोप्रोपिल अल्कोहोल. याच्यामध्ये हा जो CH जर आपण बघितलं तर OH हा या CHला अटॅच आहे, आणि हा जो मधातला CH म्हणजे कार्बन आहे हा सेकंडरी कार्बन आहे, कारण इकडनं 2 कार्बन त्याला अटॅच आहे, म्हणून तो सेकंडरी कार्बन असेल आणि त्यालाच OH अटॅच आहे, म्हणून हा सेकंडरी अल्कोहोल तिथं असेल. आणि टर्शरी अल्कोहोलमध्ये OH ग्रुप हा टर्शरी कार्बनला अटॅच असतो. तर त्यात इथले तिसरे प्रकारे टर्शरी अल्कोहोल. टर्शरी अल्कोहोलमध्ये CH3COH, वरती CH3 इकडं CH3, याच्यामध्ये मधातला जो कार्बन आहे हा टर्शरी, कारण तो इकडनं 1, 2 आणि 3 कार्बनला तो जोडलेला आहे आणि त्यालाच OH अटॅच आहे, म्हणून तो टर्शरी कार्बन असेल, त्याचं नाव असेल टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. जशा प्रकारे त्याचं वर्गीकरण तिथं होत असतं. बघा मित्रांनो, याच sp3 हायब्रिडाइज कार्बन आयटम असणाऱ्या अल्कोहोल्समध्ये पुढचा प्रकार येतो अलिलिक अल्कोहोल्स. फर्स्ट ऑफ ऑल आपण बघितलं मोनोहायड्रिक अल्कोहोल्स जनरल क्लासिफिकेशन, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. तर या मोनोहायड्रिक अल्कोहोलमध्ये 2 प्रकारचे अल्कोहोल्स तिथे येतात, एक असतो अलिलिक अल्कोहोल आणि दुसरा असतो बेन्झिलिक अल्कोहोल. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये अलिलिक अल्कोहोल्स म्हणजे काय असतं, तर इन दिस अल्कोहोल द OH ग्रुप इज अटॅच टू द sp3 हायब्रिडाइज कार्बन आयटम अँड विच अटॅच टू द डबल बॉन्डेड कार्बन आयटम. बघा, तर हा असा अल्कोहोल असतो ज्याच्यामध्ये जो काही OH ग्रुप असणार आहे तो sp3 हायब्रिडाइज कार्बन आयटमला अटॅच असणारच आहे, परंतु सोबत त्या अल्कोहोलमध्ये एक डबल बॉन्ड तिथं आलेला असेल, त्या प्रकारच्या अल्कोहोलला अलिलिक अल्कोहोल्स तिथं म्हटलं जातं. एक्झाम्पलमध्ये याच्यामध्ये पण सुद्धा हे जे अलिलिक अल्कोहोल्स यांच्यामध्ये सुद्धा 3 प्रकार, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी असे 3 प्रकार याच्यामध्ये असतात. याच्यामध्ये फर्स्ट प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी आणि थर्ड असेल टर्शरी. एक्झाम्पल म्हणून दिलं आहे की प्रायमरी अल्कोहोल्समध्ये OH ग्रुप हा या कार्बनला जोडलेला जो प्रायमरी, आणि इथं डबल बॉन्ड पण आलेला आहे, म्हणून प्रायमरी अलिलिक अल्कोहोल तिथं असेल. याचं नाव असेल प्रोपेन 2-in-1 ऑल, जो प्रायमरी अल्कोहोल तिथं असेल. याच्यामध्ये नॉमेनक्लेचरमध्ये जर आपण बघितलं तर ज्या कार्बनला OH अटॅच आहे तिथून नंबर द्यायला सुरुवात केली जाते, म्हणजे इकडनं जर नंबरिंग दिली त्याला 1, 2 आणि 3 असे नंबर येतात. मग इथं 3 कार्बनची चेन आहे म्हणून प्रोपेन तिथं असेल डबल बॉन्ड येऊन प्रोपिनमध्ये 2 नंबरला डबल बॉन्ड येऊन प्रोप 2-in आणि 1 नंबरला OH म्हणून इथून 1 ऑल
2 in 1 ऑल. हे जे नॉमेनक्लेचर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. त्यानंतर सेकंडरी अलिलिक अल्कोहोलमध्ये कार्बन आयटम हा सेकंडरी असेल, ज्याला OH अटॅच असेल आणि त्याच्यामध्ये एक डबल बॉन्ड आलेला असेल. जसं की इथे एक्झाम्पलमध्ये दिलं आहे, हा सेकंडरी कार्बन इथं OH अटॅच आहे आणि इकडनं याच्यामध्ये एक डबल बॉन्ड पण आलेला आहे. हा सेकंडरी अलिलिक अल्कोहोल असेल, ज्याचं असेल ब्यूट 3 in 2 ऑल. सेकंडरी अल्कोहोल तिथं असेल. देन टर्शरी अल्कोहोलमध्ये OH ग्रुपात टर्शरी कार्बन अटॅच असेल आणि एक डबल बॉन्ड असेल, म्हणून टर्शरी अलिलिक अल्कोहोल तिथं असेल. एक्झाम्पलमध्ये दिलं आहे आणि याचं नाव तिथं असेल 2 मिथिल. चेनच्या बाहेर जर आपण चेन कन्सिडर केली, एक मिथिल ग्रुप बाहेर होतो म्हणजे 2 मिथिल ब्यूट 3 in 2 ऑल. याचं नाव असेल आणि तो टर्शरी अलिलिक अल्कोहोल तिथं असेल. म्हणजे अलिलिक अल्कोहोल्स म्हणजेच असा अल्कोहोल ज्याच्यामध्ये एक डबल बॉन्ड तिथं असेल आणि sp3 हायब्रिडाइज कार्बन आयटमला OH तिथं अटॅच असेल. अलिलिक अल्कोहोलचे पण 3 प्रकार आहे, प्रायमरी अलिलिक अल्कोहोल, सेकंडरी अलिलिक अल्कोहोल आणि टर्शरी अलिलिक अल्कोहोल. त्यानंतर sp3 हायब्रिडाइज असणारा दुसरा प्रकार बेन्झिलिक अल्कोहोल. बेन्झिलिक अल्कोहोलमध्ये असते बेन्झिन रिंग, ज्याला आपण ॲरोमॅटिक्स रिंग तिथं म्हणत असतो. याच्यामध्ये दिले इन दिस अल्कोहोल द OH ग्रुप इज अटॅच टू द sp3 हायब्रिडाइज कार्बन आयटम विच इज अटॅच टू द ॲरोमॅटिक रिंग दॅट इज बेन्झिन रिंग. बेन्झिलिक अल्कोहोल मे बी प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये इन दिस अल्कोहोल OH ग्रुप इज अटॅच टू द sp3 हायब्रिडाइज कार्बन आयटम. यांच्यामध्ये जो OH ग्रुप असतो तो sp3 हायब्रिडाइज कार्बन आयटमला अटॅच आहेच, सोबत त्याच्यामध्ये ॲरोमॅटिक रिंगसुद्धा तिथं प्रेझेंट असणार आहे, म्हणजे बेन्झिन रिंग तिथं असेल. C6H5 ज्याला बेन्झिन रिंग आपण म्हणतो, ती रिंग तिथं प्रेझेंट असते. एक हायड्रोजन त्याच्यातला रिमूव्ह झाला असतो, म्हणजे C6H5 तिथं प्रेझेंट असतो. याच्यामध्ये त्याचे एक्झाम्पल्स याचेसुद्धा 3 प्रकार पडतात, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. जसं आपण वरती अलिलिक अल्कोहोलचे 3 प्रकार बघितले, तसे बेन्झिलिक अल्कोहोलचे पण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी असे 3 प्रकार त्याच्यामध्ये असतात. तर बघा मित्रांनो, बेन्झिलिक अल्कोहोलमध्ये हा प्रायमरी बेन्झिलिक अल्कोहोल आहे, ज्याच्यामध्ये हा बेन्झिन रिंग CH2 आणि OH, म्हणजे OH हा प्रायमरी कार्बनला अटॅच आहे. हा प्रायमरी कार्बन असेल आणि इकडनं बेन्झिन रिंग आहे, मग असेल बेन्झिन रिंग CH2 आणि OH. याचं नाव असेल बेन्झिल अल्कोहोल किंवा त्याला फिनिल मिथेनॉलसुद्धा म्हटलं जातं, आणि तो प्रायमरी बेन्झिलिक अल्कोहोल तिथं असेल. सेकंड, इथं हा CH वरती CH3 इकडनं OH आणि या Cला इकडनं बेन्झिन रिंग अटॅच, म्हणजे सेकंडरी कार्बन तिथं असेल. आणि याचं नाव असेल 1 फिनिल इथेनॉल, तो सेकंडरी बेन्झिलिक अल्कोहोल तिथं असेल. आणि टर्शरी बेन्झिलिक अल्कोहोलमध्ये एक्झाम्पल घेतलं आहे, त्याच्यामध्ये हा टर्शरी कार्बन इकडनं OH अटॅच आहे, इकडनं एक CH3 आणि इकडनं एक कार्बन बेन्झिन रिंगचा. बेन्झिन रिंग आणि दोन्ही साईडला 2 मिथिल ग्रुप, म्हणजे हा कार्बन असेल टर्शरी आहे आणि त्याला असेल अटॅच हा OH, म्हणजे असेल टर्शरी अल्कोहोल. याच्यामध्ये हा असेल बेन्झिलिक टर्शरी अल्कोहोल, त्याचं नाव दिले 2 फिनिल प्रोपेन 2 ऑल, हा तो असेल. म्हणजे बेन्झिलिक अल्कोहोलचे सुद्धा 3 प्रकार पडतात, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी बेन्झिलिक अल्कोहोल. बघा मित्रांनो, याच्यामध्ये सेकंड दुसरा जो प्रकार आहे sp3 हायब्रिडाइज कार्बन आयटम असणारे अल्कोहोल्स आपण बघितले. आणि दुसरा प्रकार याच्यामध्ये येतो sp2 हायब्रिडाइज असणारे कार्बन आयटम असणारे अल्कोहोल्स. तर याच्यामध्ये अल्कोहोल्स कंटेनिंग कार्बन ऑफ sp2 हायब्रिडाइज हा त्याचा दुसरा प्रकार आहे. पहिले आपण बघितलं अल्कोहोल कंटेनिंग sp3 हायब्रिडाइज, याच्यामध्ये sp2 हायब्रिडाइज असणारे कार्बन आयटमचा हे क्लासिफिकेशनमधला सेकंड हा ग्रुप तिथं असेल. याच्यामध्ये दिलं आहे, तर इन दिस अल्कोहोल्स OH ग्रुप इज अटॅच टू द sp3 हायब्रिडाइज कार्बन आयटम दॅट इज व्हिनिलिक कार्बन आयटम. दिस अल्कोहोल्स आर कॉल्ड ॲज द व्हिनिलिक अल्कोहोल. बघा, याच्यामध्ये sp3 हायब्रिडाइज कार्बन आयटम तिथं असेल, sp2 हायब्रिडाइज कार्बन आयटम तिथं असेल, आणि म्हणून या प्रकारच्या अल्कोहोलला व्हिनिलिक अल्कोहोल असं म्हणतात. आणि तो जो कार्बन असतो sp2 हायब्रिडाइज त्याला व्हिनिलिक कार्बन असं म्हटलं जातं. याच्यामध्ये एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दिले CH3 डबल बॉन्ड CH आणि OH, हा असेल तिथं sp2 हायब्रिडाइज कार्बन आयटम, ज्याला हा OH अटॅच आहे, हा अल्कोहोल तिथं असेल. याचं नाव याला व्हिनिल अल्कोहोल किंवा व्हिनिलिक अल्कोहोल किंवा त्यालाच इथेनॉल असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH OH हा तिथं असेल व्हिनिलिक अल्कोहोलमध्ये, आणि त्याचं नाव असेल प्रोपेन 1 in 1 ऑल. म्हणजे बघा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघितलं अल्कोहोल्स, त्याची डेफिनेशन, त्यानंतर अल्कोहोलचं क्लासिफिकेशन 2 प्रकारे, एक OH ग्रुपच्या संख्येनुसार, ज्याच्यामध्ये मोनोहायड्रिक, डायहायड्रिक, ट्रायहायड्रिक आणि पॉलिहायड्रिक अल्कोहोल असं त्याचं क्लासिफिकेशन होतं. त्यानंतर सेकंड प्रकार होता, दुसरा प्रकार अल्कोहोल क्लासिफाय करण्याचा ऑन द बेसिस ऑफ कार्बन आयटम टू विच OH ग्रुप इज अटॅच. याच्यामध्ये 2 प्रकार, sp3 हायब्रिडाइज कार्बन आयटम असणारे आणि sp2 हायब्रिडाइज कार्बन आयटम असणारे. याच्यामध्ये sp3 हायब्रिडाइज कार्बन आयटम असणारे याच्यामध्ये सिंपल मोनो, डाय आणि ट्रायहायड्रिक
याच्यामध्ये मोनोहायड्रिकमध्ये प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल आपण बघितला. त्याच्यामध्ये पण 2 प्रकार, अलिलिक आणि बेन्झिलिक. बेन्झिलिकमध्ये पण 3 प्रकार, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. आणि बेन्झिलिकमध्ये पण 3 प्रकार, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. आणि दुसरा जो प्रकार होता sp2 हायब्रिडाइज कार्बन आयटम असणारे अल्कोहोल्समध्ये, तिथं एक्झाम्पल्स म्हणून आपण बघितलं व्हिनिलिक अल्कोहोल आणि तिथं असेल प्रोपेन 1-in-1 ऑल. तर बघा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अल्कोहोल्स आणि त्याचं क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 2 नंबरचा जो व्हिडिओ याच्या समोरचा असणार आहे त्याच्यामध्ये आपण तिथं नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल बघणार आहे डिटेलमध्ये. तरी सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करून घ्यावे, म्हणजे जे काही नवीन येणारे व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.